श्रीकृष्ण म्हणतात, कोणालाही गरजेपेक्षा जास्त आपलं मानू नका. खिशामध्ये पैसे असताना सुद्धा बाजारातून जाताना स्वतःच्या इच्छा पूर्ण न करणारा कंजूस नाही तर बाप असतो. वेळ माणसाला सफल बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफल बनवतो. आयुष्य असं जगा की जसे मधमाशी फुलामधील रस पिते आणि फुलाला नुकसानही होऊ देत नाही. प्रेम असो किंवा पक्षी, दोघांनाही मोकळं सोडा. परत आले तर तुमचे आणि परत नाही आले तर कधी तुमचे नव्हतेच. अडथळा कितीही मोठा असला तरीही वेग कमी करण्याने झटका लागत नाही. त्याप्रमाणेच अडचण कितीही मोठी असली तरीही शांतपणे विचार केला तर आयुष्यामध्ये झटके लागत नाहीत. तुमच्या ध्येयांना हे नका सांगू की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. तुमच्या अडचणींना हे सांगा की तुमचे ध्येय किती मोठे आहे. कधीही याचा विचार करू नका की आयुष्यामध्ये किती क्षण आहेत, तर याचा विचार करा की प्रत्येक क्षणामध्ये किती आयुष्य आहे. झोपा सगळ्या अडचणी डोक्याखाली ठेवून, कारण सकाळी उठल्यानंतर परत त्यांना आपलं करायचं आहे. बऱ्याच वेळा स्वतःपेक्षा तुम्ही कोणावरही प्रेम करता तेव्हा तुम्ही समोरच्याला इतके स्वस्त होता की समोरच्याला तुम्ही फुकटचे वाटता. जर विसरणे इतके सोपे असते तर आठवणींसाठी कोणताही शब्द नसता. श्रीमंत तर मी पण खूप होतो, पण दौलत तर फक्त मनाची होती. खर्च तर केली खूप, पण जगामध्ये फक्त नोटाच मोजल्या जातात. तुम्ही जेवढे चांगले असाल तेवढा तुमचा सामना नालायक लोकांशी होईल. फक्त एक वचन स्वतःला देऊन आयुष्यभर निभावा. जिथे चुकीचे नसताल तिथे मान झुकवू नका. माहीत असतात आपल्याला जगाच्या रीती. मन भरले की प्रत्येकजण विसरतो. कोणीतरी एका मोठ्या व्यक्तीला विचारले, तुम्ही मोठे आहे पण खाली का बसता? तर त्यांना खूप सुंदर उत्तर मिळाले, खाली बसलेला माणूस कधीही खाली पडत नाही. स्वतःच्या नशिबावर गर्व करणे चांगले नसते. बऱ्याचदा आपण पावसामध्ये सुद्धा जळती घरं पाहतो. जगातील सगळ्यात वाईट सवय ही असते की कोणत्याही माणसाची सवय लागणे. या सवयींपासून दूर राहा, नाहीतर तुमचा आत्मसन्मान गमावण्यासाठी तयार राहा. तुटेल असे स्वप्न पाहू नका आणि जो हात सुटणार आहे तो हात कधीही पकडू नका. या मोठेपणापेक्षा बालपणच चांगले होते. जेव्हा काही वाईट वाटायचे तेव्हा तिथेच रडू यायचे. आता तर रडण्यासाठी सुद्धा जागा शोधावी लागते. जर तुम्हाला झुकायचं असेल तर कोणाच्याही विनम्रतेसमोर झुका, कोणाच्याही ताकदीसमोर झुका. रूपासमोर, पैशासमोर अजिबात झुकू नका. लोक बऱ्याचदा चुकीच्या माणसांकडून धोका खाल्ल्यानंतर बरोबर माणसाचा बदला घेतात. कोणावर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करत असाल तर त्याला याची जाणीव होऊ देऊ नका. कारण माणसाचा असा स्वभाव आहे की त्याच्यावर कोणी जास्त प्रेम करत असेल तर त्याला गर्व होतो. माणुसकी कधीही विसरू नका, कारण आपण आयुष्यामध्ये पैसे मिळवू शकतो पण पैशांमुळे आयुष्य
मिळवू शकत नाही. नाते जर मनामध्ये असेल तर तोडल्याने तुटत नाही आणि डोक्यामध्ये असतील तर जोडल्याने जोडत नाही. जग असं पुस्तक आहे जे कधीही आपण वाचू शकत नाही, पण जमाना इतका उस्ताद आहे की आपल्याला सगळं शिकवतो. पैसेवाल्यांची चमचेगिरी करतं हे जग, नाहीतर नातेवाईक तर भिकाऱ्यांना सुद्धा असतात. सहन करणाराच समजू शकतो तो कोणत्या दुःखामध्ये आहे. जगाला तर फक्त त्याचे खोटे हसूच दिसते. खूप लाचार होतो माणूस जेव्हा तो कोणाचा होऊ शकत नाही आणि त्याला गमावूही शकत नाही. ज्यांना स्वतःमधील चुका दिसत नाही त्यांना दुसऱ्यांमध्ये चुकांशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. ज्या व्यक्तींशिवाय आपण एक क्षणसुद्धा राहू शकत नाही, बऱ्याच वेळा तीच व्यक्ती आपल्याला एकटं राहायला शिकवते. कच्ची घरं पाहून कोणाशीही नातं तोडू नका. अनुभव आहे माझा, मातीची पकड खूप मजबूत असते. संगमरवरावर तर बऱ्याचदा आपण पाय घसरताना पाहतो. हसणारा चेहरा तुमची शान वाढवतो आणि हसून केलेले काम तुमची ओळख वाढवतो. आयुष्यामध्ये रडल्यामुळे कोणीही कोणाचं होत नाही, कारण मिळते फक्त तेच जे नशिबामध्ये असते. आयुष्याचं हे सुद्धा एक सत्य आहे की प्रामाणिक माणसाला नेहमीच खूप दुःख देतात लोक. आठवण काढणे आणि आठवण येणे दोन्हीही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आठवण आपण त्यांची काढतो जे आपले आहेत आणि आपली आठवण त्यांना येते जे आपल्याला आपले समजतात. असं म्हणतात की खोट्या शपथा घेतल्यामुळे कुठे कोण मरतं. मरत नाही कोणी, पण कोणाचा तरी विश्वास नक्कीच मरतो. नातं असं असलं पाहिजे की भांडण दोघांमध्ये झालं तर तिसऱ्या व्यक्तीला माहीत झालं नाही पाहिजे. कोणीही तुमची साथ नाही देणार. इथे तुम्हाला लढावं पण स्वतःलाच लागेल आणि सांभाळावं पण स्वतःलाच लागेल. कोण कधी आपल्याला मनामध्ये जागा देतं. झाडसुद्धा आपली सुकलेली पाने पाडून टाकतं. दोन गोष्टी तुमच्यामध्ये आणा. एक, शांत रहा आणि दोन, माफ करा. कारण शांत राहण्यासारखं कोणतंही मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी कोणतीही मोठी शिक्षा नाही. लोखंड कितीही मजबूत असलं तरीही एक दिवस त्याला गंज लागतो. त्याप्रमाणेच नातं कितीही अटूट असलं तरीही एक ना एक दिवस ते तुटतंच. कोणालाही इतकं जवळ येऊ देऊ नका की त्याच्या दूर जाण्यामुळे माणूस स्वतःवरच नाराज होईल. सगळी दुःख दूर झाल्यानंतर मन आनंदी होईल हा भ्रम आहे. मन आनंदी ठेवा, सगळे दुःख आपोआप दूर होतील ही वास्तविकता आहे. तुमच्या मनाचे पुस्तक अशा व्यक्तींसमोर उघडा जे वाचल्यावर तो तुम्हाला समजून घेईल. शांत राहताल तेवढे चांगले आहे, कारण सगळ्यात जास्त गुन्हे माणसाच्या जिभेमुळेच होतात. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये
जय श्रीकृष्ण नक्की लिहा.